तुमचा स्वभावच माझ्या लक्षात येत नाही. कधी कधी तुम्ही किती कठोर असता आणि कधी इतक्या चांगल्या वागता. वाऱ्याची दिशा ओळखायची आणि त्यानुसार नुसतं वाहत राहायचं बघ. भरती जाऊन दे, तू आधी झोप बघू, म्हणजे तुला लवकर बरं वाटेल. झोप सावकाश. हा बाप्पाजीनं धर्माच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करायला बघतोय. मी सोडणार नाही त्याला. थांब कामिनी. का? त्याने आपल्या मुलाला फितवलंय, त्याच्या मनात आपल्याविषयी विष कालवलंय आणि आज तो पूजेत विघ्न आणायला बघतोय. तुझं म्हणणं बरोबर आहे कामिनी, पण आपण तसं जर काही केलं तर बाप्पाजीला धर्माला आपल्या विरुद्ध भडकवायला आणखी संधी मिळेल. आता कुठं राहिली ही माणसं? हो ना, पूजेची सगळी व्यवस्था केली आहे, गोंधळी जमले आहेत आणि सगळी मंडळी जमली आहेत. धनाची कुठे अजून दिसत नाहीयेत. आता कुठं घोडा आडलं कुणास ठाऊक. पूजा म्हणलं की येवर यायला ना ग. हार देवा, रस्त्यात कुठं अडचण नाही आली म्हणजे मिळवली. आता कसली अडचण गोदात त्या? अहो येत असतील, जरा दमानं घ्या. ताई सावकाश. कसं वाटतंय काशी? छान वाटतंय. माझ्या डोक्यावरची पट्टी अगं ती मी आज काढून टाकली. उगाचच बांधली होती. जखम नाही आणि काय भी नाही. काशे, अगं तुझ्या घरची पूजा आहे म्हटल्यावर तुला तिथं असणं गरजेचं आहे. अहो पण नाही आणि बिन नाही. चला टिप. बाप्पाजी. हो धनाजीराव, कशाला त्यांच्या पारायणामध्ये अडथळा आणताय? मी त्यांच्याशी बोलतोय. तुम्ही मध्ये बोलणार नाही तर तुमच्यासाठी चांगलं आहे ते. बाप्पाजी, आम्हाला पूजेला जायचंय. मुहूर्त टळेल तेव्हा गाडी बाजूला घ्या, नाहीतर उघडत नाहीये. अगं प्रयत्न कर की उघडेल तुला. बाहेरनं कोणी बंद केलं असेल का? मी बघू. हो बघा ना. बाबा कदम, गाडीची चावी द्या, मी गाडी बाजूला घेतो. ए चावी मिळणार नाही. मध्ये बोललो का? तुला सांगून ठेवतोय. काय करायचं का? चावी लावायचं नाही, सांगून ठेवलंय. मार धर्मा. तू हो पुढं. आणि तुम्ही? अगं माझं एक काम आहे महत्वाचं. एवढं झालं की येतेच मी. तू हो पुढं. आणि हो, तिथं तुला तुझ्या घरची भेटतील. त्यांचं भांडण चालू असेल बाप्पाजींसोबत. तू गेल्याशिवाय नाही मिटायचं. बाप्पाजींबरोबर भांडण? हे तुम्हाला कसं माहित? एक गोष्ट लक्षात ठेव. मी तुला औषध दिलं, हितवर आणलं, हे पुन्हा कुणाला म्हणून सांगायचं नाही. ताई, मला एक कळत नाही. याआधी तुम्ही मला मदत केली, पण तुम्ही ती मदत मला केलीच नाही असंच तुम्ही सगळ्यांना दाखवता. असं का ताई? अगं हे समजे गावातले वाद असतात, यात आपण नसतं पडायचं. आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव. कुणाला बी काय बी सांगायचं नाही. भाग्यलक्ष्मी.